गुंफा टेकडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मंडळ यंदा आपला 48वा सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करीत आहे. आम्ही गेली अनेक वर्षे आपल्या समोर शैक्षणिक, सामाजिक, पौराणिक असे विविध देखावे सादर करीत आलो आहोत. यंदाही आम्ही सादर करीत आहोत एक पौराणिक देखावा, ज्वालासुराचा वध. ज्वालासुराचा वध. देवांनी आपल्या सामर्थ्याने स्वर्गात गंगा आणली. मानवाने आपल्या तपसामर्थ्याने तीच गंगा पृथ्वीवर आणली. या प्रकाराने असुर प्रचंड चिडले. देवांना जे जमले, मानवाला जे शक्य झाले ते आपल्याला का नाही, हा प्रश्न त्याला सतावू लागला. राक्षसांनी मग आपल्या मनातील सल दैत्य गुरु शुक्राचार्यांना बोलून दाखवली. महाराज आम्हा दैत्याला देवावर कधीच विजय मिळवता आला नाही. प्रत्येक वेळी आमचा पराभवच झाला. आमच्याकडे असा एकही योद्धा नाही जो देवांवर विजय मिळवू शकेल. तेव्हा महाराज आपण असा एखादा राक्षस निर्माण करा जो सर्व गुणांनी संपन्न असेल, सर्व अस्त्रशस्त्रात पारंगत असेल, तिन्ही लोकी सर्वात शक्तिमान असेल आणि मुख्य म्हणजे तो कधीच पराभूत होणार नाही. त्यामुळे ही गंगा आम्ही पाताळलोकी आणू, तिन्ही लोकी आमचं वर्चस्व स्थापन करू शकू. शुक्राचार्यांच्या मनातही देवांबद्दल द्वेष भावना होतीच. त्यांनी लगेच अग्निकुंड प्रज्वलित करून आपल्या इष्ट देवतेचा धावा करण्यास सुरुवात केली. देवनामाचा अखंड जागर सुरू झाला. मंत्र सामर्थ्याने आपला प्रभाव दाखवण्यास सुरुवात केली. महाबलाढ्य, महाकाय, सर्व अस्त्रशस्त्रांनी युक्त असा राक्षस अग्निकुंडातून बाहेर येऊ लागला. अग्निकुंडातून बाहेर येणारा राक्षस दैत्य आनंदाने नाचू लागले. आज दैत्य आपल्याला स्वर्गावर विजय मिळवून देईल. शुक्राचार्यांनी स्वतः निर्माण केलेल्या राक्षसाला आज्ञा केली. राक्षसा, तू या अग्नी ज्वालांमधून निर्माण झाला आहेस, म्हणून तू आजपासून ज्वालासूर म्हणून ओळखला जाशील. हिंदी लोकी दैत्यांचे राज्य यावे यासाठी त्याची निर्मिती झाली आहे.
सर्वप्रथम गंगेला पृथ्वी तलावरून पाताळ लोकी घेऊन ये. जा जा नाही. आणि मग ज्वालासुराने गंगेला पाताळ लोकी आणण्याची प्रतिज्ञा केली. इकडे स्वर्गात देवांना ज्वालासुराची प्रतिज्ञा कळली आणि ते प्रचंड भीतीत झाले. आणि मग सर्व देव भगवान महादेवांकडे गेले. सर्व वृत्तांत त्यांना सांगून हे अरिष्ट टाळण्यासाठी ज्वालासुराला अग्निकुंडातून बाहेर येण्यापूर्वी नष्ट करण्याची विनंती केली.